अयोध्येमध्ये विधिवत पूजेसह रामलल्लाचा गृहप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे। आज मंदिरात गर्भगृहाची मूर्तीची स्थापना केली जाईल आणि 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडेल। पंतप्रधान मोदींसोबत रामलल्लाच्या पूजेचा मान नवी मुंबईमधल्या कांबळे कुटुंबियांना मिळालेला आहे। देशभरातली निवडक 11 जोडपी आहेत, ज्याच्यामध्ये कांबळे दाम्पत्यांचा समावेश झाला आहे। अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला विरोध करणारी ही जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचं आयोजन केल्याचा आरोप याचिकेमधून करण्यात आला आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। त्यानिमित्तानं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील वकिलांनी सुट्टीची मागणी केली आहे। आता सरन्यायाधीशांच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी श्रीराम भजन गायल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। श्रीरामाच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगताना त्यांनी भजन गायलं। राम भक्तांसाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला गेलाय। पुण्यातून अयोध्येसाठी 15 विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातील। जानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंत या गाड्या सोडल्या जाणार आहेत। पार्थ पवार, विनोद तावडे आणि विनय सहस्त्रबुद्धे यांना राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील 6 खासदारांची मुदत एप्रिलमध्ये संपतीये आणि या जागांवर या तिघांना उमेदवारी मिळू शकते। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात 2 दिवसात 3,53,000 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले। त्यामुळे राज्यात 2 लाख रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंची गौतम अदानी आणि ज्येष्ठ उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्यासोबत बैठक झाली। महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्र, गुंतवणुकीच्या संधी या सगळ्या विषयांवर त्यात चर्चा झाली। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाला 3 दिवस उरलेत आणि सरकार दरबारी घडामोडींना वेग आलाय। सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। जरांगे मुंबईला येऊ नयेत यासाठी सरकारचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाणांना ईडीकडून अटक करण्यात आली। कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ही अटक झाली आहे। सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत। सूरज चव्हाणांच्या ईडी अटकेचा आदित्य ठाकरे यांनी निषेध केला। निर्लज्ज, हुकुमशाही, गुलाम एजन्सींपुढे न झुकणारा देशभक्त असा चव्हाणांचा उल्लेख त्यांनी केलाय। सूरज चव्हाण यांचा सहकारी असल्याचा अभिमान वाटतो असंही आदित्य ठाकरे म्हणाले। आज अमरावतीमध्ये काँग्रेसची विभागीय बैठक पार पडणार आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिलीच आढावा बैठक होणार आहे आणि बैठकीला काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित असतील। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या राज्यस्तरीय महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। षण्मुखानंद हॉलमध्ये हा मेळावा होईल आणि अजित पवार त्यात मार्गदर्शन करतील। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरली आहे। 20 जानेवारीला मुंबईतील प्रभादेवी इथे आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख प्रवक्तेपदावर उमेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं। राजू शेट्टी यांच्याशी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी संपर्क साधल्याची माहिती आहे। मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलंय। केंद्र सरकारच्या 33% महिला आरक्षणामुळे कुणी आमदार खासदार होईल हे माहीत नाही, मात्र उद्या माझ्या जागी तुम्ही असाल असं सूचक वक्तव्य खासदार भावना गवळींनी मुख्यमंत्री नारी शक्ती योजनेच्या महिला मेळाव्यात केलंय। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयातील उणीवा सांगत उद्धव ठाकरे दिशाभूल करत असल्याची टीका मंत्री अब्दुल सत्तारांनी केली आहे। ठाकरे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यामुळे आता दूध का दूध पाणी का पाणी होईल असं सत्तार म्हणाले। 108 रुग्णवाहिका पुरवठ्यासाठी नव्यानं काढलेल्या निविदेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। त्यामुळे निविदा रद्द करावी अशी मागणी देखील दानवेंनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं इंग्लंडहून प्रदर्शनासाठी लवकरच महाराष्ट्रात आणली जातील। कोल्हापूर, मुंबई, सातारा, नागपूरमध्ये होणाऱ्या प्रदर्शनाची रूपरेखा ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे। एसटी महामंडळाला सध्या प्रचंड तोटा होत असल्याचं जाणवतंय। त्यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढ केली जाणार आहे आणि उन्हाळी हंगामामध्ये ही भाडेवाढ केली जाईल आणि ती कायम स्वरूपात असेल अशी शक्यता आहे। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर 6 तास ब्लॉक घेतला जाणार आहे। पनवेल कर्जत इथं उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचं काम केलं जाईल। त्यासाठी एक्सप्रेसवेवर 6 तास ब्लॉक असेल। आज पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे। रावेत इथल्या अशुद्ध जल उपसा केंद्राजवळील जलवाहिनी दुरुस्ती केली जाणार आहे। त्यासाठी पाणीपुरवठा बंद असेल। सचिन तेंडुलकर डीप फेक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेमिंग वेबसाईट आणि फेसबुक पेज विरोधात मुंबई सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे। वेबसाईटच्या मालकाचा शोध घेण्यासाठी इंटरनेट प्रोटोकॉल पत्त्याचा तपशील मागवलेला आहे।
बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये एका कामगाराचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी आहेत। खरवाई MIDC परिसरातील VK कंपनीला आग लागली। मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय निर्गमित करण्यात आले। सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार अपात्र झोपडीधारकांना भाडेतत्वावर घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। शिवाय पात्र झोपडीधारकांना ही घरं मोफत मिळणार आहेत। असरच्या सर्वेक्षणामधून यंदाही राज्यातील शैक्षणिक दुर्दशेचं दर्शन घडलंय। 12वीचं शिक्षण घेणं अपेक्षित असलेल्या साधारण 68% विद्यार्थ्यांना भागाकार जमत नाहीये, असं अहवालामधून समोर आलंय। वयवर्ष 14 ते 18 वयोगटातील 25% विद्यार्थ्यांना आपल्या भाषेतील इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील धडा वाचता आला नाही। असरच्या अहवालामधून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। मुंबई आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या कामकाजाच्या तपासणीसाठी म्हणून आदेश दिले गेलेत आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी तसा इशारा दिला। चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू असं त्यांनी म्हटलं। राज्यात वर्षभरात रब्बी आणि खरीप हंगाम मिळून 63% ई पीक पाहणीची नोंद झाली आहे। रब्बी हंगामाची नोंदणी अजूनही सुरू आहे। खरीप हंगामात केवळ 103% नोंदणी झाली आहे। अंगणवाडी सेविकांच्या संपाची शासनानं अजूनही दखल घेतली नाहीये, त्यामुळे सेविकांवर रोजंदारीनं काम करण्याची वेळ आली आहे। पाठीवर मारा पण पोटावर नको अशी उद्विग्न विनंती सरकारला त्या करतायत। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर VP निटनकर यांना बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिस अवॉर्ड मिळालाय। मतदार जागृती आणि मतदार प्रक्रियेतील सहभागासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला। 22 जानेवारीपर्यंत कोल्हापूर शहरातील 345 मंदिरांची स्वच्छता केली जाणार आहे। मंदिर परिसरासह गटार साफ करणं, कचरा काढणं असे आदेश अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिले। महाराष्ट्र सरकारनं जन आरोग्य योजना महाराष्ट्रामध्येच ठेवावी, कर्नाटकात प्रवेश करू नये असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं हुतात्मा चौकात बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक हे राज्य सरकारविरोधात निदर्शनं करणार आहेत। सीमावादावरील प्रलंबित प्रकरणामुळे समिती संतप्त झाली आहे। अक्कलकोट स्वामींच्या पादुकांना बेळगावमध्ये सामूहिक अभिषेक घालण्यात आला। यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला। अटल सेतूवर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या 480 जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली। त्यांच्याकडून 4,43,000 रुपयाचा दंड वसूल केला। कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेनची संख्या कमी आहे, त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर फक्त कोकणासाठी स्पेशल जादा गाड्या सोडल्या जाव्यात अशी मागणी प्रवासी करतात। गोरेगाव फिल्म सिटी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जगातील सर्वोत्तम स्थळ म्हणून विकसित करणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली। पुणे विमानतळावरील विमानांच्या उड्डाणाच्या फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत। गेल्या 5 ते 6 दिवसापासून उत्तरेकडील खराब हवामानामुळे 3 उड्डाणं रद्द झाली आहेत। विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांमधील दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात भारतीय कपडेच परिधान करण्याचे निर्देश UGC कडून विद्यापीठांना दिले गेले। त्यामुळे येत्या काळात आता विद्यापीठांमध्ये भारतीय पोशाखामध्येच पदवी प्रदान सोहळे होणार आहेत। राज्यात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या नव्या JN.1 या व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय। 541 रुग्ण नोंदवले गेले, ज्याच्यामधले 189 रुग्ण पुण्यातले आहेत। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची ओपनिंग फिल्म गणेश कला क्रीडा मंच इथल्या पडद्यावर दाखवली जाईल। नाट्यगृहातील पडद्याची पालिकेकडून अजूनही दुरुस्ती सुरू आहे, त्यामुळे 12 वर्षांनंतरही PIFची ओपनिंग दाखवता येणार नाही। देशातील पहिल्या मध महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मुंबईमध्ये हा महोत्सव होतोय। मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 18 आणि 19 जानेवारीला हा मध महोत्सव होणार आहे। मराठवाड्यातील जवळपास 800 गावांमध्ये कुणबी नोंदी आढळल्यात। कुणबी नोंदी आढळल्यानं लाभार्थ्यांना प्रमाणपत्र द्यायला संबंधित ग्रामपंचायतीत 2 दिवस कॅम्प घेतला जाणार आहे। मनोज जरांगेंची पदयात्रा 24 जानेवारीला पिंपरी चिंचवडमध्ये येईल। यावेळी मराठा क्रांती मोर्चा पदयात्रेचं स्वागत करणार आहे। पदयात्रा शांततेत पार पडावी म्हणून स्वयंसेवक सुद्धा आणले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा बांधव मुंबईतील आंदोलनासाठी सज्ज आहेत। मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते 20 जानेवारीला आंतरवाली सराटी मार्गे मुंबईकडे येणार आहेत। जालन्याच्या चंदनझिरा इथं मराठी तरुणांनी विकसित भारत संकल्प रथ अडवला।
आणि संकल्प रथावरील मोदी सरकार शब्दाऐवजी भारत सरकार शब्द लिहिण्याची मराठा तरुणांनी मागणी केली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 दिवसीय वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन केलंय। येत्या 21, 25 आणि 28 जानेवारीला महोत्सव आयोजित केलाय। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भांडारपाल प्रकाश बोधे याला निलंबित करण्यात आलं। साहित्य खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेने केला होता आणि त्याची चौकशी केली गेली तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला। देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष आहे। भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या कन्या इशिता यांनी सुद्धा श्रीरामाच्या स्वागतासाठी खास गाणं तयार केलं। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील मांस विक्रीची दुकानं बंद ठेवली जावीत ही मागणी तालुक्यातल्या हिंदू संघटनांनी केली आहे। जालन्यामध्ये 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांची भव्य मिरवणूक काढली जाईल। त्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून रस्त्यांची साफसफाई केली जाते। आनंदवाडी ते बडी सडक दरम्यान मिरवणूक काढली जाणार आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये कला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी बोरांचा वापर करत श्रीरामाची प्रतिकृती साकारली आहे। पर्यावरणपूरक पद्धतीने साकारलेल्या या श्रीरामाच्या प्रतिकृतीच्या दर्शनासाठी अनेक जण गर्दी करतात। गोंदियामधील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते श्रीरामाचा गजर करत लोकांना अक्षता वाटप करतात। ढोल वाजवत गाणं गात श्रीरामाच्या अयोध्येत येण्यासाठी नागरिकांना आमंत्रित करतात। एका आजीबाईंचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो। या व्हिडिओमध्ये आजी चक्क थारच्या बोनेटवर बसल्यात आणि फिरताना दिसतात। राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून थंडीची लाट सुरू झाली आहे। थंडीमुळे तापमानात सातत्यानं घट होतीये। थंडीचा कडाका आणखी वाढणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। महाबळेश्वरमध्ये सध्या थंडीचा जोर वाढतोय। तापमानात घसरण होते त्यामुळे पर्यटकांची संख्या सुद्धा कमी होते। शहराचं तापमान सध्या 14 अंशांवर आहे। नाशिकच्या लासल गावात बाजार समितीमध्ये कांद्याचे दर पुन्हा घसरलेत। कांद्याला 1675 रुपये एवढा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा उपविभागात 975 लाभार्थ्यांना शेततळ्यांचं अनुदान मंजूर झालंय। शासनाच्या शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत 52 लाभार्थ्यांच्या खात्यात 43,50,000 रुपयाचं अनुदान जमा झालंय। वाशिम जिल्ह्यामध्ये पपईला दर नसल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। दर नसल्यामुळे पपईचं फळ जागेवरच खराब होतंय त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये कपाशीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले। कपाशीला सध्या 6 ते 7 हजारापर्यंत दर मिळतो। त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणं सुद्धा कठीण झालंय। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी परिसरात वन्य प्राण्यांनी हैदोस घातलाय। गहू पिकाचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। सत्ताधाऱ्यांकडून गेल्या काही काळात घेण्यात आलेले निर्णय शेतकरी हिताचे नाहीत अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे। केंद्र सरकारचा कृषी क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही असं विधानही पवारांनी केलं। राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट आणि सक्षम करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तारांनी दिली आहे। उत्पादक कंपन्या निर्मितीसाठी विभागनिहाय कार्यशाळा घेऊ असे आदेशही त्यांनी दिले। राज्यातील शेतकरी परदेशी शैक्षणिक दौरा पुन्हा सुरू केला जाणार आहे। यासाठी राज्य शासनाच्या वतीने 1,40,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। हा निधी वाढवून देण्याची मागणी मुळशी शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनची होळी करत केंद्र सरकारचा निषेध केला। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सोयाबीनला भाव मिळत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे। वाशिमच्या पोहरादेवी गावात शेतातील विहिरीत नीलगाईचं पिल्लू पडलं होतं। यावेळी गावातल्या युवकांनी एकत्र येत पिल्लाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढलं आणि जंगलात सोडून दिलं। विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नागपूरच्या गणेश टेकडी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली गेली। अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही स्वच्छता मोहीम संपूर्ण राज्यभरात राबवली जाते। जळगावात विविध मागण्यांसाठी कोळी समाजानं शिवतीर्थ मैदानावर आंदोलन केलं। हवेत काळे फुगे सोडून सरकारचा निषेध केला। आदिवासी टोकरे कोळी बांधव सध्या आक्रमक झाले। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील येलदरी परिसरात अज्ञात वाहनानं धडक दिली ज्याच्यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी धाव घेतली। नंदुरबारच्या सातपुड्याच्या परिसरातील धडगाव आणि अक्राणी भागामध्ये जनार्दन महाराज यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न करण्यात आला। ठक्कर महाविद्यालयाच्या आवारात महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी भूमिपूजन सुद्धा झालं। वाशिमच्या मंगळुरूपीर तालुक्यातील तराळा गावात मुस्लिम धर्मीयांच्या हजरत बाबाजान यांचा उरूस पार पडला। देशविदेशातले भाविक यावेळी उपस्थित होते।
पुण्यात मावळ तालुक्यातील फ्रेंड्स ग्रुपच्या शिक्षकांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेले 7 किल्ले एकाच दिवसात सर करण्याचा विक्रम केलाय। 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून त्यांनी शिखर पार करत छत्रपतींना अनोखं अभिवादन केलंय। नंदुरबारच्या खांडबारा जिल्हा परिषद मराठी शाळेत आनंद मेळाव्याचं आयोजन केलं होतं। विद्यार्थ्यांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला। अकोल्यामध्ये रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीनं रोहित वेमुला शहादत दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात मेणबत्ती प्रज्वलित करत रोहित वेमुलाच्या प्रतिमेला अभिवादन केलं गेलं। जळगावच्या अंमळनेरमध्ये 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे, ज्यासाठी साने गुरुजी साहित्य नगरी उभारायला सुरुवात झाली आहे। ज्ञान हा सत्याकडे जाण्याचा प्रभावी मार्ग आहे, ते सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी साधना करावी लागते, असं प्रतिपादन प्राध्यापक जयदेव डोळे यांनी केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त ते बोलत होते। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा राजस्थानातील 4 गावात अभ्यास दौरा करण्यात आलाय। राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत यशोदाच्या वतीनं हे अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय। रायगड किल्ला आणि परिसर पर्यटन विकासासाठी 606 कोटींचा विकास आराखडा आखला गेलाय आणि 47 कोटींचा निधी त्यासाठी मंजूर देखील करण्यात आलाय। जालना महापालिकेनं कर वसुलीसाठी विद्युत वितरणाचं कार्यालय सील करत कारवाई केली। विद्युत वितरण कार्यालयाकडे 1,20,00,000 रुपयांची कर थकबाकी मंजुरी होती आणि त्यामुळे ती कारवाई करण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक विभागानं दंडात्मक कारवाई केली। याच्यामध्ये 14,000 वाहन चालकांनी 2,88,00,000चा दंड भरलाय। छत्रपती संभाजीनगरमधील घाटीजवळील अनधिकृत दुकानांवर पुढच्या आठवड्यात कारवाई होईल। कारवाईसाठी मनपा प्रशासन ठाम आहे। नागपूरच्या पारडी पुलावरील चौकात मध्यरात्री विचित्र अपघात झाला। ट्रक उड्डाणपुलाच्या रेलिंगवर पलटी झाला। या अपघातात 2 जण थोडक्यात बचावले। पुणे बंगळुरू महामार्गावरील किवळे गावाजवळ एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला। पुण्याहून मुंबईच्या दिशेने ही रुग्णवाहिका जात होती। सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही। चालक किरकोळ जखमी झाला। सांगलीच्या कसबे डिग्रज इथं जमिनीच्या वादातून माजी सरपंचाला मारहाण झाली। मारहाणी दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील पिराचीवाडी गावात 2 चिमुकल्या बहिणींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला। 2 सख्ख्या बहिणींच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होतीये। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी विरोधात दाखल मानहानीच्या खटल्याची सुनावणी आज होणार आहे। दिल्ली उच्च न्यायालयात ही सुनावणी होईल। भारताची पंगा घेणं मालदीवला महागात पडले। भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणं टाळले, त्याच्यामुळे त्यांचं दररोज करोडो रुपयांचं नुकसान होत आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये ही कपात होऊ शकते। एका वर्षात कच्च्या तेलाच्या किमतीत 15% घसरण झाली, हे त्याचं कारण आहे असं म्हटलं जातं। अदानी समूहानं तेलंगणामध्ये 12,400 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय। दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू आहे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि गौतम अदानींच्या उपस्थितीत करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। कर संरचनेतील सुव्यवस्थेसाठी केंद्र सरकार श्रीमंत शेतकऱ्यांवर कर लावण्याची शक्यता आहे। ही सूचना आरबीआयच्या पतधोरण समितीच्या सदस्य अशिमा गोयल यांनी केलेली आहे। केंद्र सरकारनं सवलतीच्या दरातील खाद्यतेल आयातीला मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे भारतात स्वस्त दरानं खाद्यतेलाची आयात होण्याचा मार्ग मोकळा झालाय। पुढील वर्षभर खाद्यतेलाच्या दरात स्वस्तही राहील असा अंदाज आहे। चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या डबल सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियानं थरारक विजय मिळवला। भारतानं 3-0नं अफगाणिस्तानला मात दिली आणि मालिका खिशात घातली। प्रिन्स विलियम यांची पत्नी केट मिडल्टन यांच्या पोटाची शस्त्रक्रिया झाली आहे। पुढचे 2 आठवडे त्यांच्यावर लंडनमधल्या रुग्णालयात उपचार होणार आहेत। चीनमधील जन्मदर सलग दुसऱ्या वर्षी घसरलाय। देशात 2023 मध्ये 90 लाख मुलांनी जन्म घेतला। 2022 मध्ये ही संख्या 95 लाख होती। भारताशी घेतलेला पंगा मालदीव देशाला भारी पडलाय। भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणं टाळलंय, त्याच्यामुळे दररोज करोडो रुपयांचं नुकसान झालंय। या संदर्भातली माहिती मालदीवनं दिली आहे। गाझापट्टीमध्ये 3 IDF युनिट कार्यरत आहेत, तर खान युनिस प्रदेशामध्ये कार्यरत असलेल्या विभागात सगळ्यात जास्त सैनिक आहेत। इस्रायलचे मुख्य लष्करी प्रवक्ते डॅनियल यांनी ही माहिती दिली आहे। अमेरिकेनं हुती दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केलाय। हुती दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलंय। ही मोठी घोषणा अमेरिकन सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी केली आहे।